नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर रविवारच्या दिवशी अचानक स्वराजला आणि सानूला खेळायला नेलं। तसं कुठलाच प्लॅन नव्हता की आम्ही गार्डनला जाणार आहेत, त्याच्यामुळे अचानकच आम्ही गार्डनला गेलो आणि मस्त इथे एन्जॉय केलं। पोरं तर दिवसभर खेळत होते, ना आता भूक लागत होती ना ताण लागत होती। दिवसभर नुसतं खेळायचं, पाऊस येत होतं, पावसामध्ये सुद्धा हे भिजत होते, पण हवं तेवढं पाऊस पण नाही आलं, पण येत होतं आणि छान एन्जॉय करत होते आणि खूप छान वाटतं असं मुलांना घेऊन आलं तर आणि याच्या चेहऱ्यावरचा हसू बघून। तर आता रिअल व्हिडिओ ना मी तुमच्या सोबत शेअर करते, तर असंच कंटिन्यू बघा। खूप छान आहे आणि खूप मस्त धमाल केली आहे यांनी आणि मी सुद्धा केलेली आहे। झोके वगैरे सगळंच काही लहान लेकरासारखं खेळत बसले होते मी सुद्धा। तर हा रिअल व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते मी आता। हाँ हाँ काय झालं? डकवर बसली नाही का? बस की। असं पण येऊ नको की वाकडा तिकडं सरळ ये की। चल चालू त्या डकवर बस। कबूतर आहे का ते? अगं छान आहे ग, बस। कुठं? आधी इथं बस ना, हे छान आहे बघ। दीदी दादा बसतोय बघ। हळू न फिरवायश ना, हळू न पाय ठेव इथं। स्वराज इथं पाय ठेव। हळू 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 हळू, जास्त नको जोरात। हे बसलं इथं, पण याचं ध्यान तिकडे सानूकडं। मी जाते हिच्याकडे, ती नको म्हणते त्याच्यावर बसायला। काय ग? होय भीती वाटती, पण तू तर स्ट्रॉंग आहे। कुठे गेली? याच्यावर नाही अगं, हे बंद आहे सानू, हे खराब झालेलं आहे। ते बघ, नाही तर दोरी बांधली, खराब झालंय म्हणून तुटला असेल ते। हे बघ, हे बघ इथं खराब झालं। हा इथं या। काय झालं? बस की। घाबरू वाटायले। भीती वाटते। हे जिजू मध्ये बस की, पण हे एकदम छोट्या बेबीचं जिजू आहे। इकडून ये। तुमचा डिस्को। मी बसू इथं? बाबा हमको नहीं आता रे बाबा। सॉरी, आताच नको करू। उड्या मार नको। हमको नहीं आता रे बाबा। हाँ आता वाकीवर तू खाली। बस झालंय, बस झालं। चला आता पुढचं बघून येऊ। मायो खतरनाक वाजायले। हाय चल स्वराज। तुला करायचं काय व्यायाम? का ग? काय खेळायचे? हा ते बेबी गेला खेळा। हा छान आहे, छान आहे ना। मी पण जास्त पुढे जाऊ नको, पाणी कसं घाण घाण वाटतंय ना। हिरवं झालंय। चल रडू नको। पाय दिलं होतं का? बरं जाऊ दे, पप्पा आहेत आपले। आपले चप्पल नवीन घेतात पप्पा। खायचं नको।
तू तर खेळून खेळूनच पोट भरवणार आहेस. काय हट. ए नार्या, आगाव कुठे बी जाऊ नको. बस गई दीदी छत्री खाली. हा छत्री घेऊ का? पाऊस आल्यावर बसायला मस्त आहे. नाही भिजणार, तेवढं नाही भिजणार. खालून पाणी येईल पण वरून नाही ना. काय पडशीन रे, नको स्वराज, नको. ते लय अवघड दिसते, नको. तिकडे जा, झोका रिकाम आहे. बाहेर गेल्याच्या नंतर मी सुद्धा खूप मस्ती केली आणि झोके वगैरे खेळलेला. खरं तर हे सगळं करत असताना लहानपणाची आठवण येत होती ना. लहानपणी ना जेव्हा नागपंचमी असायची ना, तेव्हा वेळेसला आम्ही पण असं झोके खेळायला जायचो. पण गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी असं म्हणल्यासारखं. पण तिथं गेल्याच्या नंतर ना लहानपणीच्या आठवणी थोड्याशा जागी झाल्या आणि मस्त मी पण एन्जॉय करून घेतलं. आज होता रविवार, त्याच्यामुळे येतानाच भाजीपाला आठवड्याभराचा घेऊन आले होते आणि येतानाच ह्या दोघांना 2 चार्ट घेऊन आले होते. आता कधी मध्ये सानू वगैरे वाचेल रिकाम्या वेळात, त्याच्यामुळे ते घेऊन आलेले होते. आणि भाजीपाला जो काही लागतो तो घेऊन आलेले होते. आणि एवढा भाजीपाला महाग झालाय ना, खूपच जास्त. मेथीची गड्डी 30 रुपये, पालकाची गड्डी 40 रुपये, सॉरी मेथीची गड्डी 40, पालकाची 30 आणि कांद्याची पात सुद्धा 30 रुपये गड्डी. आणि त्यानंतर फुलगोबी 40 रुपयाला गड्डी होती. असं काय भाजीपाला होता, खूप जास्त महाग. जे काही स्वस्त होतं तो म्हणजे टमाटे, आणि ते पण 30 रुपये किलो होते. ते जरा स्वस्त वाटले मला बाकीच्या याच्यापेक्षा. तर हे सगळं घेऊन आलेले होते. आणि आता जो काय भाजीपाला आणलेला होता ना, तोच मी इथं निसून वगैरे ठेवायला घेतला. स्वराचे पप्पा आल्या प्यायचं पाणी आणायला गेले होते आणि येतानाच अंडे वगैरे आणणार होते. तसं तर ते चिकन आणणार होते, पण पोरं खात नाहीत, त्याच्यामुळे ना त्याला अंडीच आणा म्हणलं. आता पोरं माझे चिकन बी खात नव्हते, अंडे पण खात नव्हते, पण त्याला हळूहळू मी सवय लावली. अंडी खायची पण चिकन खायची त्याला सवय. भाजीपाला वगैरे मी निसून ठेवायला घेतला आणि त्याच्यामध्ये ना स्वराजला खायचे होते मकाचे कणस, आणि मी मकाचे कणस घेऊन आले होते. तेच इथं हे सोलत बसलेले होते. पापड आणलेले होते, ते मी यायला तळून दिले आणि ते खात बसले. त्याच्यानंतर स्वराज मागं लागला की मला हे दे. त्याला सांगत होते की इथं मी हे बघ, नाही ते कसं खराब आहे बघ, तू असं नको खायला, आपण याला नंतर बनवून खाऊ, असं काहीतरी बहाणा लावत होते मी त्याला. पण तो काय ऐकायचं नावच घेत नव्हतं. पण चल म्हणला, मी आता देते तुला काही ना काहीतरी याचं बनवून. मग काय याला छान कट करून घेतलं आणि लगेच त्याला उकडायला टाकलं. तसं तर मला हे भाजून खायचं होतं, पण इथं भाजून खायचं ऑप्शनच नाही, त्याच्यामुळे ना उकडायलाच घेतलेलं. आणि थोडंसं समोरच्या साईडला ना ते थोडं घाण असल्यासारखं वाटत होतं. इथं पापड तळलेले होते तर मी पण खात होते इथं, कारण खूप जास्त थकवा आला होता आणि भूक पण खूप जोराची लागलेली होती. येता वडापाव खाऊन आलो होतं, पण वडापाव कुठं गेला तेच समजलं नाही. त्याच्यामुळेच ना काय करू आणि काय नाही असं झालेलं होतं. आणि त्याच्यामध्ये स्वराजचे पप्पा आले होते, तर मग एका साईडला मी अंडे उकडायला टाकले आणि दुसऱ्या साईडला मी इथं भात आणि हे ना इथं पोरायला सांभाळायला घेतलेलं होतं. पहिले बघ अभ्यास करून काय चालू लेकर तपायचं तर खडूच असं बघ, तर खडूच गणपतीच
जो काही भाजीपाला निसलेला राडा झालेला होता ना, तो स्वराजच्या पप्पाने खालचा आवरून घेतला आणि मी वरचं काम आवरायला घेतलं. तर इथं भाजीपाला वगैरे निसून ठेवलेला होता, मग तोच फ्रीजमध्ये ठेवायला घेतला. तसं तर मी सगळा भाजीपाला निसला नव्हता, फक्त पालकाची भाजी निसली होती आणि तीच डब्यामध्ये वगैरे भरून ठेवली. त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तशी आमच्या घरात ना पालक कोणी खात नाही, पण मला ती म्हणजे हिरवी गार दिसली ना, मग मला ती आवडत नाही. त्याच्यामुळे ना ते मी घेऊन येते आणि मग त्याचं काही ना काहीतरी करून पोरायला खाऊ घालते. त्याच्यानंतर इथं मस्त मग चिकनचं उकडलेले होते, मग तेच इथं खायला घेतलेले होते. तसे भूक खूप जोराची लागलेली होती, त्यामुळे पोरं असं काही करत होते आणि माझी चिडचिड होत होती, कारण थकून आलेली होती आणि त्याच्यामध्ये असं काय पोरं केली ना, मग तुम्हीच असं काहीतरी बोलत राहता. त्याच्यामुळेच ना मग मला असं वाटतं की माझ्या पोरांनी शांत बसावं, पण ते काही बसत नाहीत. मग काही तर गरमागरम यायला इथं खायला दिले, हे सगळे कट करून खात होते. आणि आता हे खाऊन झाल्याच्या नंतर ना आमच्या सगळ्यांना भूक खूप कमी होती. त्याच्यामुळे हे स्वराचे पप्पा बोलले की आता फक्त भाजी आणि भातच कर. त्याच्यामुळे मस्त इथं भाजी आणि भातच केलं होतं, कारण थकून तर आम्ही सगळेच गेलो होतो, कारण सकाळपासून आम्ही गार्डनला गेलो आणि पोरांनी झोका देऊन देऊन ना खूप जास्त दमवलं होतं. आणि मग बाकीचा व्हिडिओ काही मी शूट केलाच नाही, इथेच व्हिडिओचा एंड केला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत